बनवलेली आहे, स्वतः उपटलेली आहे आणि ती डाळ आमच्या साधाबाईंना दिलेली आहे. काय दिलेली आहे? साधाबाईंना ती डाळ दिलेली आहे. ती डाळ जी दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये हेतू वेगळा आहे. प्रसाद जे आपण वंदन करतो त्या प्रसादामध्ये हे पाचही पदार्थ आलेले आहे. डाळ आलेली आहे, नख आहे, दुसऱ्या श्रीकराने ते नख काढलेलं आहे, डाव्या श्रीकराचं, आणि ते नख आमच्या साधाबाईंना दिलेलं आहे. डाळ, नख, केश. केस म्हणजे आमच्या श्री प्रभू बाबांचे केस जे होते ना, ते आमचे कसे होते? लांब लचक होते. वीरकुंठी बांधावी लागायची आमच्या श्री प्रभू बाबांच्या केसाची. वीरकुंठी म्हणजे जसं बुचडा, थोडक्यात बुचडा बांधावा लागायला. हा, तो मुकुंद म्हणतो बो शब्द कलियुगातले शब्द तो विचारतात. बरेचसे बघायचे ते जो भुंका आलेला आहे तो भुंका आमच्या साधाबाईंना दिलेला आहे. साधाबाईंना दिलेला आहे. ते प्रसाद म्हणून. केश कळा म्हणजे ते मानेवरती केस असतात. मानेवरती केस असतात. ते मानेवरचे केस देखील ज्यावेळेला सौर करायचेच नाही ते, पण त्याचा कट मारावा लागायचा. कट गाडी ठेवल्यानंतर काही विद्रूप दिसू नये म्हणून कट मारावा लागायचा. ती कट मारत असताना जे काही मानेवरची केस आहेत ते काढले जायचे. त्याला कलाप म्हणतात. तो कलाप आमच्या साधाबाईंना दिला. आणि खोड म्हणजे सुपारीची खोड. साधाबाईंना नेहमी वाटायचं, अरे देव प्रत्येक वेळेला काय करतात? कर्णाने तरी दुःख, आणि ती जी सुपारीचं खंड आहे, खोड आहे, ती साधाबाईंना दिलेली आहे. हे 5 पदार्थ आपल्या पंथामध्ये श्री प्रभू बाबा प्रसन्न आहेत. कुठल्याही प्रकारे दिल्यानंतर त्यांना काही तसं वाटणार नाही. अशा तऱ्हेने म्हणजे एखादी वस्तू आपण देताना जर प्रसन्न अंतर करणार तिने तर आपल्याला दुःख होत नाही. पण आता बाबा आलं का काय करायचं? त्यांना द्यावंच लागणार गडी. महिमा प्रभूची किती वर्णो मी, महिमा प्रभूची साक्षात दिसे मज मूर्ती गुंडमाची. गोविंद नमो श्री गोविंद. गोविंद आरती करीतो पुरुषोत्तमा, आरती करीतो पुरुषोत्तमा, आरती करीतो पुरुषोत्तमा, आरती करीतो पुरुषोत्तमा. गुरु मेरी पूजा, गुरु श्री गोविंद, गुरु रिद्धपुर निवासी, गुरु भगवंत. देव रावळा, गुरु हरिपाळा, गुरु चांग देव रावळा, गुरु हरिपाळा, गुरु अच्युता भेदा, गुरु